डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या तोंडावरती आमचं आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय। आम्ही सगळे 10 तारखेपासून भीम जयंतीच्या तयारीत आहेत। कुणी पताके लावतंय, कुणी झेंडे लावतंय, कुणी बॅनर लावतंय। अनेक जण घुसलेत, पैसे घालून त्या ठिकाणी आम्हाला एंगेज ठेवलंय। दरवर्षी आमच्या बापाची जयंती 5, 8, 10 दिवस, महिनाभर आम्ही करतो। आणि ही जयंती आम्ही साजरी करत असताना आमच्या समोर एक धक्कादायक महाराष्ट्र शासनाचा निर्णय आज ऑनलाईन पडलाय। शासन निर्णय काढलाय 10 तारखेला। कारण या सगळ्या मनुवाद्यांना माहित आहे की बाबासाहेबांचे भीमसैनिक हे पताके लावण्यात व्यस्त आहेत। बाबासाहेबांचे भीमसैनिक हे झेंडे लावण्याच्या याच्यात व्यस्त आहेत। बाबासाहेबांचे भीमसैनिक हे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यासाठी व्यस्त आहेत। महात्मा फुलेंच्या जयंतीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत हा समाज व्यस्त आहे। आणि त्याचाच फायदा घेऊन या एससी घटकाचं आरक्षण संपुष्टात आणा असा घाट राज्य सरकारने या ठिकाणी रचलेला आहे। RSS बीजेपीने एससी घटकाचं आरक्षण संपवण्याची सुरुवात केलेली आहे। एक धक्कादायक शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने आज टाकलाय आणि एससी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी सगळा अंधारात खेळ सुरू आहे। तुम्हाला काही स्पष्ट दाखवलं जात नाही। न्यायमूर्ती अनंत बदर यांनी कोणता अहवाल बनवलाय? मार्चच्या एंडिंगला तो अधिवेशनात मांडला। 1 एप्रिल 2026 ला हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आला, पण समोर काय येत नाही। आम्हाला का दाखवला जात नाही न्यायमूर्ती आनंद बदरचा अहवाल? अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण संपलं असाच असणारा त्याचा अर्थ आहे। आणि तुम्ही 1 एप्रिलला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याच्यात मुख्य सचिव अध्यक्ष म्हणून नेमला। 2 प्रधान सचिव जो सामाजिक न्यायाचा आणि न्यायविधीचा आहे, त्या 2 प्रधान सचिवांना यांनी सदस्य म्हणून नेमलं। आणि या 3 समितींनी हा 10 दिवसाचा गॅप गेला आणि आता डायरेक्ट 1 एप्रिलला बैठक झाली, 10 तारखेला GR काढलाय की येणाऱ्या 4 दिवसामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे की नाही यासाठी हरकती पाठवा। कुणाला पाहिजे आरक्षणात उपवर्गीकरण? एससीच्या मोठा घटक म्हणून या ठिकाणी जो समूह आहे त्यांनी तर काही मागणी केली नाही। मग या सगळ्या अहवालामध्ये काय लपलंय? जे कर्नाटकमध्ये झालंय तेच महाराष्ट्रात केलंय का? जे कर्नाटकमध्ये झालंय तेच महाराष्ट्रात केलंय का देवेंद्र फडणवीसजी? जे कर्नाटकमध्ये झालंय तेच केलंय का सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट? सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आरक्षण संपवण्याचा घाट आपल्या नेतृत्वात केलाय। आपण का खडबडून जागे झाले नाहीत? आपण का ही समाजाला बाब सांगितली नाही? आपण का बाहेर पडून समाजाला जाग केलं नाही की हे सरकार माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून जो GR काढतंय तेच GR आरक्षण संपवणारा GR आहे? आनंद बदरचा अहवाल कुठे आहे? काय लिहिलंय त्याच्यामध्ये? वर्गीकरणाचे काय टप्पे बनवलेत? 59 जातीचा कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलंय? याचं उत्तर द्या। याचं उत्तर दिलं पाहिजे। याचं उत्तर राज्य सरकारने दिलं पाहिजे की अनंत बदर अहवालमध्ये काय लिहिलेलं आहे। याचं उत्तर राज्य सरकार देत नाही। एकानंतर एक गपचूप प्रक्रिया सुरू आहेत, गपचूप। समाजाला काहीच कळू नये। आजचा जो शासन निर्णय त्याच्यामध्ये म्हटलंय की 15 तारखेपर्यंत, लक्षात घ्या, 15 एप्रिल 2025 पर्यंत हरकती पाठवा। dg_sw@bharti.in या ईमेल आयडी वरती तुम्ही हरकती पाठवा। किती तारखेपर्यंत? 15 एप्रिल 2026 पर्यंत। आमचा समाज जयंती करतोय, तो व्यस्त राहावा
तेवढ्या काळात तुम्ही हरकती मागवताय. आमचा समाज जयंतीमध्ये उत्साह साजरा करतोय, तेवढ्या काळात तुम्ही हरकती मागवताय. बार्टीच्या संचालकाला लाज वाटली नाही, सामाजिक न्याय विभागाच्या सचिवाला लाज वाटली नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्याला लाज वाटली नाही, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट काहीच वाटलं नाही. कसा पाठवायच्या हरकती? जयंतीमध्ये आम्ही हरकती पाठवायच्या? आणि काय हरकती पाठवायच्यात? अरे जो आनंद बदर अहवाल आहे तोच आमच्या समोर आलेला नाही, आम्ही हरकती पाठवायच्यात काय? लोकसंख्या ज्याची जास्त आहे त्याच्या टक्केवारीप्रमाणे तुम्ही आरक्षण देताय का उपवर्गीकरणामध्ये? आम्हाला कसं कळणार? कर्नाटकमध्ये काय केलं नागपाल अहवालनी, आयोगाच्या त्या ठिकाणच्या न्यायमूर्तीच्या अहवालाने? ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याला आरक्षण कमी दिलं आणि तिथं आगडोंब पसरलाय. दोन जाती एकामेकाच्या विरोधात वैऱ्यासारख्या उभा राहिल्यात. महाराष्ट्रात तुम्हाला हे करायचंय? भावाभावामध्ये भांडणं लावता, उपवर्गीकरणाच्या नावाखाली आम्हाला वाटता. कळत नाही RSS काय करतंय, कळत नाही बीजेपी काय करू लागली. तुम्ही आम्हाला एकामेकासमोर उभा करताय, पण आम्ही एकामेकासमोर उभे राहणार नाही. राज्य सरकार आणि RSSला एक्सपोज केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. हा शासन निर्णय तात्काळ रद्द करा. 3 महिन्याचा वेळ द्या. आणि मुळात उपवर्गीकरण SC मध्ये आम्हाला नकोय. कुणी मागणी केली? सुप्रीम कोर्टाचा होय, त्या गवाईनी काढलंय. तेवढ्यासाठी RSSने त्याला तिथं पाठवलं होतं. त्यांनी म्हटलं त्या ठिकाणी जजमेंट दिलंय, पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की राज्य सरकारची मर्जी असेल तर त्यांच्या जबाबदारीवर तुम्ही काय कंपल्सरी करावं असं कोणी सांगितलं? पण हे कंपल्सरी तुम्हाला करायचंय का? इथला SC घटक एकामेकाच्या समोर 59 जाती उभा करायच्यात. ही थेरी जी संविधानिक नाही, जी बेकायदेशीर आहे, संविधानिक तरतूदच नाहीये उपवर्गीकरणाची, मग कशासाठी राबवली? हे उपवर्गीकरण कुणाला पाहिजे? बांधवांनो, 14 एप्रिलला आपण जयंती साजरी करणार आणि 15 एप्रिलला हरकत पाठवायची तारीख संपणार. मला सांगा, आपण हरकत कधी पाठवायची? आपण हरकत कशी पाठवायची? जयंतीमध्ये एंगेज असलेला माणूस कशी हरकत पाठवणार? आणि आमच्या पुढे अहवालच नाही तर आम्ही लिहिणार काय? बांधवांनो, आपल्याला खडबडून जागं व्हावं लागेल. तरी मी म्हणलं, भाजपचे लोक जयंतीत घुसलेत कसे? शिवसेनेचे लोक जयंतीत घुसलेत कसे? भव्य भव्य स्टेज यांनी उभे केलेत कसे? यांनी आपल्याला सुनियोजित कट करून आपल्या खांद्याला खांदा लावून मोठे मोठे बॅनर लावून जयंतीमध्ये आले आणि आपल्याला बीजी ठेवून हा GR काढला. त्यांना वाटलं आज 10 एप्रिलला हा GR बाहेर शासन निर्णय जाहीर केला आणि 4 दिवसाचा वेळ दिला तर हे सगळे नाचत बसतील आणि तोपर्यंत आपण आपलं काम करून उपवर्गीकरणाचा घाट घालून त्या ठिकाणी लगेच वर्गीकरण लागू करू. आणि ज्या दिवशी आनंद बदरचा अहवाल डायरेक्ट उपवर्गीकरण जाहीर मध्ये ज्यावेळेस बदलून जाईल ना, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वातावरण भयानक दूषित झालेलं असेल. यांना दूषित का करायचं आहे महाराष्ट्र? कारण यांचा अशोक खरात दाबायचा आहे. यांना दूषित का करायचं आहे महाराष्ट्र? कारण सगळेची सगळे अशोक खरात मूत्र कांडामध्ये अडकलेले आहेत. सगळेची सगळे व्हिडिओ व्हायरलच्या प्रकरणात अडकलेले आहेत. सगळेची सगळे भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. बेरोजगार तरुण, घाबरलेला माणूस, शेतकरी, लाडली बहीण सगळं यांना दाबायचंय. आणि ते दाबायचं असेल तर काय करायचं? SCला रस्त्यावरती उतरायचं, अनुसूचित जाती घटकाला एकामेकाच्या विरोधात उतरायचं. म्हणजे गॅसचा तुटवडा जातो, पेट्रोलचा तुटवडा जातो आणि मोदींनी हे जे काही या देशामध्ये खेळ खंडोबा केलाय त्याच्यापासून सुद्धा एपिस्टीन फाईल पासून लक्ष दुर्लक्षित होतंय. म्हणून 15 तारखेनंतर यांना आपल्याला एकामेकापुढे उभा करायचंय. ही बार्टी हा सामाजिक न्याय मंत्री आज आमच्या मुळावर उठलाय. आमचं बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संकटात आणलंय. भावासारखे आम्ही माणसं सगळे एकीकडे होणार आहेत. कर्नाटकमध्ये कधी जाऊन स्थिती बघा, भाऊ एकामेकापुढं शस्त्र घेऊन उभा राहायला लागलेत.
तिथं यांनी एवढी मेक मारली, असाच अहवाल दाबून ठेवला. अहवाल पुढे येऊच दिला नाही. आणि ज्या दिवशी अहवाल आला त्या दिवशी कळालं की संख्येने जास्त असलेला टक्केवारीने त्याला आरक्षण कमी दिलं. हा लोकसंख्येने तुम्ही जर टक्केवारीत आरक्षण देत असाल, अरे तर मग त्याच्यामध्ये 59 जातीमध्ये कोणती जात संख्येने आहे? ती जात तर म्हणत नाही आम्हाला वर्गीकरण पाहिजे, तिचा फायदा आहे. पण यांना ज्या जातीची टक्केवारी जास्त आहे तिचं आरक्षण कमी करण्याचा सुद्धा या अहवालामध्ये अजेंडा असण्याची धक्कादायक बातमी यामध्ये लक्षात ठेवा. आणि म्हणून या हरकती 4 दिवसात आम्ही राज्य सरकारला देऊ शकत नाहीत. आमच्यावरती हुकुमशाही लादू नका देवेंद्र फडणवीस. तुम्हाला काही वाटायला पाहिजे की जयंतीच्या 4 दिवसात आम्ही मेल करायचे कसे. सगळा समाज या ठिकाणी जयंती साजरी करतोय आणि उपवर्गीकरणाच्या बाजूने कुणीही नाही. आणि काय लिहायचंय ते या शासन निर्णय मध्ये लिहिलंय का की कशाच्या हरकती? नुसत्या हरकतीची तारीख, पण कशाची हरकत? अरे तुम्ही आमच्या पुढे अहवालच दिला नाही तर आम्ही हरकत त्यातून काढायची काय? अहवाल तुमच्याजवळ मंत्रिमंडळात, संजय शिरसाटला तो अहवाल माहिती. तो अहवालाच्या बाबतीत किती जणाला जाऊन घरोघरी माहिती दिली हे त्याच 2-4 जणाला माहिती. आम्ही बौद्धांचे नेते, आम्ही या जातीचे नेते, आम्ही त्या जातीचे नेते मानणारे तज्ञ लोक आज गप बसलेत. का गप बसलेत? हा अहवाल खरंच कुणाकडे आलेला नाही का? कुणाचं पाठबळ आहे या उपवर्गीकरणाला आणि कोण षडयंत्र करतंय? म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते संपवायला निघालात. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता दिली, आरक्षण दिलं, ते संपवायला निघालात. या राज्य सरकारसाठी सोबत कुणी कुणी हात मिळवलेत आणि कोण कोण पाठीमागून बुशिंग करायला लागलंय, सगळे उघडे पाडणार. एकालाही आम्ही सोडणार नाहीत. समाजाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात ठेवा. या सरकारसोबत ज्यांनी ज्यांनी हात मिळवणी केली आणि आरक्षण संपवण्याचा घाट केलाय त्या कुणालाच समाज सोडणार नाही. समाजाला येड्यात काढू नका. त्याला जयंतीमध्ये एंगेज ठेवून हरकती मागवताय, म्हणजे एकही हरकत आली नाही पाहिजे. बार्टीचा संचालक डीजी काहीतरी वाटलं पाहिजे. अरे बार्टी सुद्धा जयंती साजरी करते, कधी पाठवायच्या आम्ही हरकती? आणि कुठे अहवाल? हे उपवर्गीकरण कुणाला पाहिजे? सुप्रीम कोर्टाने तर कंपल्सरी केलेलं नाही. मग देवेंद्र फडणवीसांना काय गरज आहे? जाती जातीत भांडणं लावायचे, दंगली घडवायच्या, सामाजिक सलोखा बिघडायचा आहे. एकजुटीने SC ST राहतोय, त्याच्यात उपवर्गीकरण आणून पुन्हा दुसऱ्या जाती घुसवायच्यात, त्यांची ऍडजस्टमेंट इथं करायची. काहीच समजत नाही असं समजू नका. या घटकाला हा मुद्दा कळणारच नाही. हे भावनिक लोक आहेत म्हणून तुम्ही आमचं आरक्षण खायला लागले. 14 एप्रिल शेवटची करा आणि 15 एप्रिलला आरक्षणाला विसरा. ही खेळ मांडलाय भाजपने आणि त्यांना जयंतीत बोलवतो. शिवसेनेच्या सामाजिक न्याय मंत्र्याला आम्ही जयंतीत बोलवतो आणि तेही सामाजिक न्याय विभागाचा GR आज 10 एप्रिलला पडतो की 15 एप्रिल पर्यंत हरकती पाठवा. याच्याबद्दल संजय शिरसाट यांना काहीच माहिती नाही. किती भयंकर आहे. एकनाथ शिंदे साहेब हे खातं तुमच्याकडे होतं, कशाला आमच्या मुळावर उठले? कशाला देवेंद्र फडणवीस आमच्या SC मध्ये भांडण लावताय? कुणाला हवंय हे उपवर्गीकरण? कुणालाही नकोय. आणि म्हणून मी समाज बांधवाला आव्हान करतोय की आपल्याला सतर्क व्हावा लागेल. आतापासून जागे व्हा, खडबडून जागे व्हा. आरक्षण संपल. मी कर्नाटकच्या दौऱ्यावर 3दा जाऊन आलोय. कर्नाटक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. दक्षिण भारत सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडलाय. काँग्रेसची सत्ता असताना राहुल गांधी एकीकडे गप्पा मारतो, एकीकडे हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्रात गप्पा मारतो आणि दुसरीकडे कर्नाटकमध्ये आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केलंय. ज्या जातीची संख्या जास्त आहे त्या जातीची टक्केवारी कमी केली आहे. आणि ज्यावेळेस रोटेशन पडेल ना तर त्यावेळेस त्या रोटेशन मध्ये 30 वर्ष एका जातीला संधी मिळत नाही. जर आज नोकऱ्या निघल्या 30 जागेसाठी तर तिथं दुसऱ्या नोकरीसाठी
दुसरा वर्ग 30 वर्षांनी कॅपेबल होणार आहे तोपर्यंत त्याला नोकरी सुद्धा मिळणार नाही. बॅकलॉग भरला जात नाही. छटाक जागा काढतात. 5 जागा, 10 जागा, 15 जागा, 20 जागा आणि उपवर्गीकरण केल्यानंतर 59 जातीमध्ये कधी येणार जातीचा नंबर? म्हणजे तुम्हाला या जातीच्या नोकऱ्या घालायच्यात. हा, राजकीय याच्यामध्ये हे आरक्षण नाही. तुम्हाला हे फक्त आरक्षण त्या आमच्या नोकऱ्यामध्ये घालायचंय. हे आरक्षण संवैधानिक उपवर्गीकरणाचा त्या ठिकाणचा मागणी असूच शकत नाही. ती असंवैधानिक आहे आणि ती गवईनी केलेली मोठी चूक आहे. त्याच्यामुळे आपल्याला शांत बसून या ठिकाणी चालणार नाही. या भूमिकेवर कुणीही बोलत नाही. दिशाभूल करणारे आंदोलनं पुढे आणले जात आहेत. एकही याच्यावर बोलत नाही. लक्षात ठेवा, एकही बोलत नाही. एकही नेता याच्यावर बोलत नाही. सगळे दिशाभूल करणारी भूमिका आज घ्यायला लागलेत. अरे कोण अंगावर, एकामेकाच्या अंगावर लोक जाऊन उद्या आणखी हे वाढल्यावर तुम्ही जागे होणार आहेत. त्यातून मिळणार काय? आमचं आरक्षण जे काही क्लब आरक्षण आहे ते जिवंत राहिलं तरच या आरक्षणाचं अस्तित्व राहणार आहे. नाहीतर हे उपवर्गीकरण ही सुरुवात संपूर्ण आरक्षण संपण्याची पहिली पायरी असणार आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने आमच्या काही दिशाभूल केल्यात. हे आनंद बदर न्यायमूर्ती पाटणा न्यायालय यांनी जी अहवाल आणलाय तो मार्चमध्ये सरकार पुढे मांडलाय. सरकारने तो गुप्त ठेवला, कुणालाच दिला नाही. 1 एप्रिलला मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर सुद्धा हा अहवाल बाहेर आलेला नाही. लक्षात ठेवा, GR निघतो की या अहवालासंदर्भात आणि या उपवर्गीकरणासंदर्भात हरकती मागवा. तुम्हाला जर हरकत असेल तर 15 एप्रिल 2026च्या आत तुम्ही हरकत नोंदवा. आणि आम्ही कशात आहेत? भीम जयंतीत आहेत. राज्य सरकार ही योग्य नाही. अहवाल अंधारात जयंतीत तुम्ही टार्गेट देताय हरकतीचं, हे खपून घेतलं जाणार नाही. 3 महिन्याचा वेळ द्या. उपवर्गीकरण काय आहे ना आणि हरकती काय त्या आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. जयंतीमध्ये डाव टाकू नका. एवढ्या हरकती येतील 3 महिन्यात की पळता भुई थोडी होईल. तुम्ही कधीच उत्तर देऊ शकत नाही अशी जमात आहे. पण 4 दिवसामध्ये गडबड करायची आणि 17-18 तारखेला या सगळ्या हरकतीवर चर्चा लावायची आणि लगेच उपवर्गीकरण जाहीर करायचं. एप्रिलमध्ये, ज्या महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्याच महिन्यात तुमचं टार्गेट आहे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संपवायचं. समजत नाही आम्हाला. हे सगळं समजतंय, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी समाज बांधवातल्या सुशिक्षित लोकांना आव्हान करतोय, तरुणांना आव्हान करतोय. तुमच्या जयंतीच्या मीटिंग आहेत, तुम्ही जयंतीसाठी एकत्र आलात. भाजपवाले आपल्यात घुसलेत. अनेक जण पैसे घेऊन घुसलेत. आपले 4 लोक धरलेत. काय करायचे? दीपक केदार सगळं बघतोय, सगळं कळतंय. ग्राउंड रिपोर्ट आहे. महाराष्ट्रात फिरणारा वाघ आहे. मला माहित आहे कशाच्या बळावर काय सुरू आहे, कशाच्या बळावर काय सुरू आहे. या कळमवरून आजच येत होतो मी तिकडून कर्नाटककडे येण्यासाठी. पद्मसिंह पाटील लय मोठा गेला का उस्मानाबादचा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर त्याचे फोटो, त्याचे कोण पोरं, त्याचे कोण नातू, मंत्रिमंडळ भाजप शिवसेनेच्या नेत्याचे फोटो बाबासाहेबांच्या डोक्यावर आणि सगळीकडे बॅनर. काय आमच्या उपकार करताय? एवढं मोठं झालं का पद्मसिंह पाटील? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर फोटो. अरे समाजातल्या लोकांना तरी कळायला पाहिजे आपण किती, कोणत्या प्रमाणावर कुठं चाललोय. प्रश्न विचारा. यांचं घेऊन खात नाहीत आपण. बाबासाहेबांमुळे आपल्या पळशी सगळेजण येतात, आपण कुणापाशी जात नाहीत. हे सगळे घुसलेत आपल्यात आणि आपली दिशाभूल करून हा घाट घातलाय. तरी आपण जागं व्हायचं नाही. तरी आपण खडबडून जागं व्हायचं नाही.
आताची आता सगळ्या तरुणांनो एकत्र या. जयंती तर साजरी करायचीच, पण यांनी जो घाट घातलाय ना त्याला सुद्धा तोंड द्यायचंय. सांगा ना, कर्नाटक मधली सध्याची उपवर्गीकरण लागू झाल्यानंतरची स्थिती काय? 7 लाख लोक रस्त्यावर उतरलेत. 7 लाख. त्यांची टक्केवारी जास्त असताना त्यांना आरक्षण कमी दिलंय. तेच आपल्या सोबत होणार आहे. माझ्याकडून लिहून घ्या. म्हणूनच आनंद बदरचा अहवाल दाबला जातोय. म्हणूनच आनंद बदरचा अहवाल अंधारात आहे. त्यांनी आपल्या सोबत चिटिंग केलेली आहे. त्यांनी आपल्या सोबत घात केलेला आहे आणि त्यांना आपल्या सोबत घात करायचा आहे. म्हणून 15 एप्रिल शेवटची तारीख ठेवली हरकतीची. विरोध करा. नाही पाहिजे आम्हाला उपवर्गीकरण. छाती ठोकपणे लिहा. नाही पाहिजे आम्हाला या सगळ्या. आमचा क्लब SC ST एकत्र राहायला पाहिजे, एकजूट. उद्या जातीला वेगवेगळं करून मनुवादी आम्हाला ठोकणारी आम्ही खपून घेणार नाहीत. SC ST क्लब आहे. ताकदीने लढू. वज्रमूठ. ही वज्रमूठ वगैरे ही आमची SC ST ची वज्रमूठ आहे, लक्षात ठेवा. ही तुटू देऊ नका. जाती वेगळ्या करायच्या आणि पुन्हा त्यांच्यावर हमले करायचे. RSS मनुवादी तुमचा एजेंडा आम्हाला समजत नाही का? आम्ही लढतो सगळ्या जातीसाठी. हळहळ करून मारता तुम्ही. नाटकं करू नका. वर्गीकरण जर झालं तर याद राखा, त्याच्यामुळे सगळ्यांनी जयंतीतल्या तरुणांनी एकत्र या. अनेक वॉलवरती आता माझ्या सगळ्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्याला सगळ्याला सांगतोय, लगेच मी जे लेटर टाकणार आहे निवेदन, ते निवेदन माझ्या वॉलवरती मी टाकणार आहे आणि DG_SW@bharti.in याच्यावरती ते निवेदन तुम्ही फडाफड मेल करायचं. जितके मेल असतील सगळ्याला मेल करायला लावा. यांची प्रक्रियाच दाखवतो किती दिवस चलती. अंधारात डोक्यात दगड घालता काय? जयंतीचे पताके लावतोय आम्ही, झेंडे लावतोय, उत्सवात आहेत. बापाची जयंती आहे तेवढ्यात तुम्ही GR काढताय. संजय शिरसाट, आम्हाला काहीच कळत नाही या भानगडीत तुम्ही राहू नका. सगळं खापर तुमच्यावर फोडणार आहेत हे मनुवादी. तुम्ही आपलेत. समाजाच्या बाजूने उभा राहा. उद्या आरक्षण गेलं तर तुम्हाला पुढं करणार आहेत हे. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार. आणि उद्या आरक्षण गेलं तर इतिहासात तुमचं नाव काय लिहिलं जाईल जरा विचार करा. आपले तुम्ही आपले. वाचवा आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं. बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण वाचवा. आणि म्हणून तरुणांनो, निवेदन टाकतो. बार्टीचा मेल ID आहे तो सुद्धा टाकतो. खडा 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 त्याच्यावरती मेल करा. 4 दिवसाचा वेळ आहे, फक्त 4. आणि या जयंतीत सुद्धा तुम्हाला वेळ काढावा लागेल. तुम्ही ज्या वेळेस स्टेज पशी बसताल, सभेत बसताल, तिथं याच्यावर चर्चा करा आणि तिथं चर्चा करून हे मेल पटापट करा. 3 महिन्याचा टाइम पाहिजे देवेंद्र फडणवीस. 3 महिन्याचा. कोणा एका जातीला खुश करण्यासाठी जर फडणवीस आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला, सुप्रीम कोर्टाचा काही बळजबरी नाही, हे तुम्ही घेऊ लागलात बळजबरीने. कुणाचीही मागणी नाहीये. जो SCतला सर्वात मोठा घटक आहे त्याची सुद्धा मागणी नाही. त्या SCतल्या सर्वात मोठ्या घटकाचा जर टक्केवारीप्रमाणे जर तुम्ही जर वर्गीकरण केलं ना तर फायदा आहे. तरी सुद्धा तो मोठा घटक म्हणतोय आम्ही क्लब आहेत, एकत्र आहेत, एकजूट आहेत, SC ST आहेत. आणि तुम्ही आमच्या तुकडे पाडताय. 59 तुकडे पाडून वेगवेगळं करून संपवायचंय आम्हाला. असं संपत नाहीत. दलित आयडेंटिटी खाली एकत्र येत आहेत, SC ST खाली एकत्र येत आहेत, ताकदीने उभं राहत आहेत म्हणून तोडायला निघालात. तुटणार नाहीत. 3 महिन्याचा टाइम पाहिजे हरकतीसाठी. आणि अहवाल बाहेर काढा. अहवाल अनंत बदर यांचा अहवाल बाहेर काढा. अंधारात काय ठेवलाय?
अरे लय तुम्ही पारदर्शक आहेत तर बाहेर आणा ना. ही कोणती संघर्ष आणि हे कोणता लढा आहे तुमचा? बाहेर आणा. अंधारात ठेवता आनंद बदरचा अहवाल. वाचू द्या लोकांना, करा जाहीर, टाका वेबसाईटवर, मराठीत टाका, कळू द्या ना काय तुम्ही कांड करू लागलात. चालणार नाही. लक्षात ठेवा, सगळे जेवढे कार्यकर्ते नुसतं जय भीम लिहू नका. ही लढाई अंतिम अस्तित्वाची लढाई आहे, लक्षात ठेवा. हे माझं लाईव्ह हे खूप भयानक मुद्द्यावर लाईव्ह आहे. यांना माहित आहे हे हार्ड शब्द उपवर्गीकरण अमुक ढमुक यांना काही कळणार नाही. पटापटा करून मोकळे व्हा. वाटुळं होईल पिढीचं. लक्षात ठेवा, घात झालाय आपल्यासोबत, घात. जस्टिस आमचा झाला म्हणून पेढे वाटले हो आम्ही. डोक्यात दगड घालून गडी मोकळा झाला आणि आज त्याचंच सगळं घेऊन आधार घेऊन उपवर्गीकरण आणलंय. बाहेरचे राज्य मी बघतोय पेटलेत, वातावरण दूषित झालंय, माणसं माणसात राहिले नाहीत. तेच यांना महाराष्ट्रात करायचंय. कारण यांचे सगळे मुद्दे इपिस्टिन फाईल पासून सगळं दबून जाणार आहे. जी जमात जन उठाव करणार होती, जी जमात जन उठावाची मुठ्ठी घेऊन मैदानात येणार होती आणि त्या जन उठावाच्या बळावरती या देशातली सत्ता परिवर्तनाची क्रांती करण्याची ताकद ज्या जमातीच्या हातात होती, त्यांनाच उपवर्गीकरणाच्या नावाखाली विखरून भांडणं लावलेत. कारण यांना अनेक काळ सत्तेवर टिकायचंय. हे जर भांडणं लावली नसते ना तर ह्यांचा खेळ सत्तेचा गुंडाळला होता, एवढं लक्षात ठेवा. आणि काय करणार 4-2 लोक आणि तेच हाताला धरून हे भांडवल करतायत. कुणाच्या मागण्या आहेत? अरे ज्या मागण्या असतात त्या करता का पूर्ण? करा ना. स्वातंत्र्य बजेटच्या कायद्याची मागणी आमची, जमीन भूमिहीनाची मागणी आमची, 5.5 लाख एकर महारवतन जमीन आमच्या ताब्यात द्या ना, आमची मागणी आहे. त्या मागण्या तुम्ही पूर्ण करत नाहीत. आणि आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये मात्र राज्य सरकारने या ठिकाणी आपला घात केलेला आहे. म्हणून आनंद बदरचा अहवाल खुला केला पाहिजे. सगळ्यात पहिलं आता हे वर्गीकरण आपण मागितलेलं नाही, आपल्यावर लादलं जात आहे. आम्हाला वर्गीकरण नकोच हीच आपल्या निवेदनातली भूमिका असेल. निवेदन काय लिहायचं हे सुद्धा सांगितलं नाही, नुसतं हरकत पाठवा. अरे कोण आम्ही आडांचोट समजताय का बाबासाहेबाच्या लेकराला? जरा GR बघा स्पष्ट वाचून, नुसत्या हरकती पाठवा. अरे कसल्या हरकती? वर्गीकरणाला विरोधाच्या, अहवालाच्या विरोधाच्या? काय पाठवायचंय लिहून? पण अंधारात ठेवायचंय. आणि म्हणून आत्ताची आत्ता कामाला लागायचं, थांबायचं नाही. आता जर थांबलात तर संपलात, एवढं लक्षात ठेवा. जे झालं आजपर्यंत ते झालं, पण आता थांबू नका. मोठ्या ट्रॅपमध्ये तुम्ही, एवढ्या मोठ्या ट्रॅपमध्ये की आता आपल्या बाजूने कुणीच नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून संगनमतानी हे GR निघायला लागलेत. संजय शिरसाटांना कुठून ताकद मिळाली हेच आम्हाला चांगलं माहिती आहे. पण विचारणार प्रश्न सोडणार नाही. तुमची ताकद बी काढणार कुठून मिळाली ती. अंधारात ठेवता का न्याय? आनंद बदरचा अहवाल संजय शिरसाट समाजाला दाखवत नाहीत का? तुमच्यापाशी असून सुद्धा त्याच्यात ज्या जातीची टक्केवारी जास्त आहे त्याला तुम्ही आरक्षण कमी दिलेला असावा म्हणून तुम्ही लपवताय. आणि 15 एप्रिलला तुम्ही हे सगळं बाहेर काढल्यावर आणि राज्यामध्ये आगडोंब उभा झाल्यावर कोण जबाबदार आहे? तुम्ही अचानक जो दगड घालायला निघालात डोक्यात, त्याचा परिणाम वाईट होणार एवढं लक्षात ठेवा. मुकणार आहेत आम्ही सगळे आणि आम्हाला तुम्ही मुकवायला निघालेला आहेत. काही कळतच नाही, या आविर्भावात राहू नका. आणि म्हणून आत्ता कामाला लागायचं. अरे कोणती वर्गीकरणाची भाषा करताय? उपवर्गीकरणाची. जिथं तुम्ही जातीनिहाय जनगणनाच केली नाही. सांगा ना, SCचा आत्ताचा आकडा काय आहे? जातीनिहाय जनगणना करायची नाही.
आणि त्याच्या आधीच तुम्ही उपवर्गीकरणाची भाषा करायची. करा ना जातीनिहाय जनगणना, जरा आकडा समजू द्या कोणत्या जातीचा किती आहे. 2011ची कधीची तुम्ही त्या लोकसंख्येवर आधारित वर्गीकरण करणार. आता करा. आधी लोकसंख्येच्या आधारावरती त्या ठिकाणी जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्या पुढे आणायची नाही आणि उपवर्गीकरण करायला निघाले. अरे ज्या घटकाची जातीची संख्याच किती आहे माहित नाही, त्याला तुम्ही कोणत्या टक्केवारीत बसवलंय? कोणत्या टक्केवारीत बसवलंय? याचं उत्तर द्या. याची उत्तरं यांच्याकडे नाहीत. आणि म्हणून लोकसंख्येचा आधार घेऊनच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. किती दुर्दैव आहे हो. 14 एप्रिलला आमच्या डोक्यात दगड घाला निघालात. मी निवेदन टाकणार आहे फेसबुकला, काही ग्रुपमध्ये सुद्धा टाकेल. ते निवेदन घ्या. dj_sw@barti.in याच्यावरती हे निवेदन टाका. फडा 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 ईमेल करत राहा. सगळ्याला सांगा मेल करा म्हणून. हरकती नोंदवा. नकोय आम्हाला हे, काही गरज नाही आम्हाला याची. हरकती नोंदवा. राज्य सरकार, सामाजिक न्याय विभाग, मुख्यमंत्री साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या तोंडावर आमचं आरक्षण संपवाय निघाला. बाबासाहेबांनी आम्हाला सामाजिक समतेसाठी जो अधिकार दिलाय त्याला उद्ध्वस्त करायला निघालात. कुठंतरी आता आम्ही आमच्या रांकीला लागलो होतो. 4-2 लोकांना नोकरी लागते हो. 4-2 लोकांना नाही खुपाय नाही डोळ्यात तुमच्या त्या ठिकाणी हे चालायला लागलं. तुमच्या डोळ्यात नाही खपलं तुम्हाला. घाट घातला तुम्ही आरक्षण संपवण्याचा. निद्रिस्त आहेत, सगळे झोपलेत. सगळे झोपलेत मोठ्या मोठ्या गादीवर. सगळ्यांची सोय लागलेली आहे. पिढ्या पुढच्या 7 पिढ्या जगतील एवढ्या. ते नाहीत लढायला येणार आता पुढे समाजासाठी. बाबासाहेबच शेवटी तुमच्या डोळ्यात खुपले. तुम्ही दाखवून दिलं. बाबासाहेबांनी दिलेले अधिकारच तुम्ही संपवायला निघाले. काय नाही कमी केलं समाजाने, बाबासाहेबांनी. विसरलात तुम्ही सगळे. ज्याचं भागलं तो झाला बाजूला, ज्याचं भागलं तो झाला बाजूला. आजही गाव कुसामध्ये आमची परिस्थिती बिकट आहे. जमिनी नाहीत, हाताला काम नाही. आमच्या मरण्याचा आकडा सुद्धा पुढे येत नाही. पोटाला तिडा देऊ 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 आई बापाने एखादं लेकरू शिकवलं, शिक्षणातून ते पुढे गेलं या आरक्षणाच्या माध्यमातून. तेही तुम्ही हिसकावून घेतलं 14 एप्रिलला. 1 एप्रिल पासून प्रक्रिया सुरू केली समिती नेमायची. मंत्रिमंडळाची बैठक कितीला घेतली? 1 एप्रिल. टार्गेट काय? एप्रिल मंथ उपवर्गीकरण घोषित करण्यासाठी. वा, निद्रिस्त झोपलेत गाढ सगळे. अस्तित्व संपवायला निघलेत तरी सुद्धा आम्हाला जाग येत नाही. उठा, जागे व्हा, खडबडून जागे व्हा. हे काय केलं हे समजून घ्या. बंगल्यावरती लाईटी आम्ही लावणार आहेत, झेंडे लावणार आहेत, पताके लावणार आहेत, रंग देणार आहेत, विहार सजलेत. बापाचा आमच्या जयंती आहे. तिकडं तिकडं जल्लोष आहे. जे खपवायला निघालेत आपल्याला ते सुद्धा आपल्यात घुसलेत. काहीच कळू देणार. आणि म्हणे 11, 12, 13, 14, 15 या 5च दिवसात हरकती मागवा. वारे बार्टी डीजी, काय लोंडे लयच भाषण हाणता. समाजाला अंधारात ठेवता. कोण कोण बसलाय रे तुम्ही सामाजिक न्याय विभागात? 14 एप्रिलला जयंतीच्या काळात हरकती कशा पाठवायच्या जरा उद्या तुमचा लाईव्ह व्हिडिओ येऊ द्या.
जरा बनवा व्हिडिओ, कशा पाठवायच्या हरकती, आणि सांगा जरा वर्गीकरणाचे फायदे काय. दिशाभूल केली, दिशाभूल पूर्ण. ह्याच्यावर आज जर लाडला नाहीत ना, हा लाईव्ह तुम्ही सेव्ह करून ठेवा. आरक्षणाचं अस्तित्व संपून बसलेलं असाल. फिनिश. सामाजिक न्याय संपलेला असेल. टार्गेट 14 एप्रिल आहे. सगळे अधिकारी वर्ग, सुशिक्षित बांधव, तरुणांनो, नेत्यांनो, सगळं बाजूला ठेवा. यावरती बोला, व्यक्त व्हा. आपलं गप्प राहणं आरक्षण संपून टाकील. तुम्हाला तुमची भूमिका प्रत्येकाला स्पष्ट करावी लागेल. राज्य सरकार हे सगळं महायुती आपल्या मुळावरती उठलेली आहे. विरोधक राहिलेले नाहीत. बारामतीला नाही लढायचं म्हणून देवेंद्र फडणवीस सपकाळला फोन करतो आणि त्यानंतर उमेदवार माग कुठं काय राहिलं आपल्या हातात. कोण लढणार आपल्यासाठी. हे सपकाळ आपल्या समाजात येतात, मोठमोठे भाषणं देतात, आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आहे, तिथं उपवर्गीकरणामध्ये आपली संख्या जास्त असताना टक्केवारी कमी करून आरक्षण जाहीर केले. दंगली पेटायची वेळ आली. 7 लाख लोक रस्त्यावर आलेत. हे काय न्याय देणार आहेत काँग्रेस? काय लढणार आहे उपवर्गीकरणाच्या संदर्भात? बीजेपीने तर 59 जातीला फोडायचं ठरवलंय. म्हणून तात्काळ 14 एप्रिलच्या 4 दिवस सगळे बिजी आहेत. लय मोठी भयानक मिरवणुका निघणार आहेत. कारण ह्या GR नंतर मला कळालं की बीजेपी का इन्व्हॉल्व झाली जयंतीमध्ये, शिवसेना का इन्व्हॉल्व झाली जयंतीमध्ये. जमिनीवर आपल्याला बसून दर्शक केलं यांनी, आणि तीच अवस्था आपली करायला हे निघालेत. मागं हटायचं नाही. जो मेल टाकील तो ईमेल वरती पाठवा. राज्य सरकारला मी मागणी करतोय. भारतीय सामाजिक न्याय विभाग, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचे नेते एकनाथ शिंदे, भाजपचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, SC/ST आयोगाचे सगळे त्या ठिकाणचे अध्यक्ष, सगळ्यांना मी मागणी करतोय की यासाठी जर हरकती मागवायच्या असतील तर पहिलं ते न्यायमूर्ती आनंद बदरनी काय अहवाल दिलाय तो जाहीर करा, आणि मग त्याच्यावर हरकतीसाठी 3 महिने टाइम द्या. घाई करू नका. घाई जर केली, लादायचा जर प्रयत्न केला तर मात्र आम्ही शांत बसणार नाहीत, हा इशारा देतोय. सगळे झोपलेले नसतेत एवढी जाणीव सरकारने ठेवावी, आणि सगळ्याच्याच गळात पट्टे नसतेत याची सुद्धा जाणीव सगळ्यांनी ठेवावी. कुणीतरी इथं समाजासाठी लढायला, संपायला सुद्धा आलेला असतो, एवढं लक्षात ठेवा. आम्हाला काहीही टार्गेट नाही. आमचं एकच टार्गेट आहे, जे बाबासाहेबांनी दिलं ते जसंची तसं जिवंत राहिलं पाहिजे. मतासाठी, जातीच्या भांडणासाठी जर हे हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर याचे परिणाम वाईट होतील. तात्काळ 10 एप्रिलचा सामाजिक न्यायाचा जाहीर झालेला हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे, आणि आनंद बदरचा अहवाल पुढे आणून त्याच्यावर चर्चा करूनच 3 महिन्याचा हरकती नोंदवण्याचा कार्यक्रम घेतला पाहिजे. तरच याच्यामध्ये पुढे चर्चा होईल. नाहीतर जे व्हायचंय ते राज्य सरकार सोबत लढायला आम्ही तयार आहेत. फुटा पाडायच्या 59 जातीत हेच षडयंत्र RSSचं आम्ही खपून घेणार नाहीत. हस्तक तुम्ही मॅनेज करू शकता. हस्तक मॅनेज करू शकता तुम्ही. फडणवीस तुमचे हस्तक, समाजाला नाही. आहेत लोक, लढतील. जेवढी ताकद आहे, जेवढं समजल तेवढं लढतील.
काही जे समजल ते लढतील, पण त्यांच्या डोक्यात एकच विचार आहे की बाबासाहेबांचं क्लब दिलेलं आरक्षण SC STचं त्याला आम्ही विभाजन होऊ देणार नाहीत. आरक्षण वाचवण्याची ही लढाई शेवटची आहे. माहित नाही मला ह्यात कोण किती कुणाला साथ देईल. मत, जात, राजकारण आणि सत्ता ही एवढी महत्वाची झाली की बाबासाहेबांनी दिलेला मूलभूत हक्क अधिकाराची कदर सुद्धा यांना राहिलेली नाही. काहीच करायचं नव्हतं आपल्याला आणि काहीच करायचं नाही. एकच आहे, जे दिलंय ना आपल्या बापाने ते वाचवायचंय. बस तेवढंच एक काम करायचंय. जे बापाने दिलं ते वाचवा. हीच जयंती आणि या जयंतीच्या शुभेच्छा आहेत. म्हणून मी म्हणलो होतो, उठा, खडबडून जागे व्हा, झोपू नका. हा झोपण्याचा काळ नाही. डोक्यात दगड घालायला उशाला लोक उभा राहिलेत. दिलेला हक्क आणि अधिकार हिसकावून घ्यायला लागलेत. आणि अशा वेळेस जर आपण झोपलोत तर पुन्हा जाग येणार नाही. पुन्हा जाग येणार नाही. लय मेहनतीने बापाने हे दिलंय, त्याला सांभाळा. हीच जयंती आहे. हीच आपली जयंती आहे. मला माहिती आहे, ज्या 4-2 लोकांना हाताला धरलंय भाजपाने, त्यांना खरंच ह्यातलं काही कळत नाही. त्यांना सुद्धा हे ज्या वेळेस कळण ना, ते त्याच वेळेस त्यांना सोडून देतील. ते आपलेच भाऊ आहेत, स्वाभिमानी आहेत. पण त्यांच्या पुढं ढोंग केलं जातंय. हे ढोंग आपल्याला उघडं पाडायचंय. ही चिंगारी गावागावात जाऊ द्या. हरकती पाहिजेत, हरकती देऊ, पण 3 महिने पाहिजेत. अहवाल पुढं पाहिजे. आणि कुणी मागणी केली उपवर्गीकरणाची ते जाहीर झालं पाहिजे. नकोय आम्हाला. सुप्रीम कोर्टाने पर्याय दिलाय, जर राज्य सरकारला लागू करायचं असेल तर ते त्यांच्या जबाबदारीवर लागू करू शकतात. उद्या महाराष्ट्रात जाती जाती पुढे उभा राहिल्या तर काय चित्र होईल? देवेंद्र फडणवीस उत्तर द्या. हे योग्य नाही. तुम्हाला गॅस तुटवडा, पेट्रोल, अशोक खरात, इपिस्टीन फाईल सगळं दाबायचंय म्हणून 59 जातीला एकामेका पुढे उभा करू नका. जय भीम भावांनो. शेअर करा सगळीकडे.